महानगराच्या रस्त्यांवर स्थलांतरितांचं जीवन जगणाऱ्या मुलांच्या शिक्षणाला ग्रीन सिग्नल देणारं व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे गुणीजन भटू सावंत. सिग्नल शाळेचा पथदर्शी प्रकल्प यशस्वी करणाऱ्या आणि सर्वोत्कृष्ट अंत्योदय प्रकल्पासाठी उपराष्ट्रपतीकडून गौरवलेल्या भटू सावंत यांचं हे मनोगत. समर्थ भारत व्यासपीठ ही सामाजिक संस्था ठाणे शहरात गेली 18 वर्षे झाले काम करते आणि समर्थ भारत व्यासपीठाचा मुख्य उद्देश जे आहे की शेवटच्या ओळीतल्या शेवटच्या माणसाचं सक्षमीकरण झालं पाहिजे, अंत्योदय झाला पाहिजे. आणि मग अंत्योदयाच्या प्रक्रियेमध्ये कोण आहेत या शहरामध्ये, तर मग प्रत्येक विषयांमध्ये जिथे जिथे समर्थ भारत व्यासपीठाचं काम सुरू होतं, म्हणजे जर पर्यावरणाच्या क्षेत्रात असेल किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, तर या प्रत्येक क्षेत्रातला अंत्योदयातला घटक आम्ही निवडला. जसं पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये कचरा व्यवस्थापनातलं कचरावेचक महिला हा जसा घटक आम्ही निवडला, तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब गेलेली अशी कोण मंडळी आहेत, तर जी सर्वाधिक जास्त त्यांच्यामध्ये काम करण्याची गरज आहे ते म्हणजे सिग्नलवरती भिक्षेकरी असलेली मुलं. आणि त्यांची संख्या ठाणे शहरामध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आम्हाला जाणवली. ठाण्याच्या 3 हात नाका या एकट्या सिग्नलच्या पुलाखाली जवळपास 52 मुलं 8 वर्षापूर्वी भीक मागत असत. आणि ही मुलं भीक मागताना दिसल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाची गरज आहे. कारण या मुलांच्या अगोदरच्या 2 पिढ्या त्या पुलाखाली लहानाच्या मोठ्या झाल्या. आता ही तिसरी पिढी पुन्हा ते करू नये, त्याला त्याच्यातून बाहेर काढायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे काय, तर शिक्षण. आणि मग त्या शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही शाळा सिग्नल शाळा सुरू झाली. सरळ तर सिग्नल शाळा उभी करण्यापाठीमागे सर्वाधिक जास्त योगदान जर कोणाचं असेल तर ते ठाणे महानगरपालिकेचं होतं. म्हणजे समर्थ भारत व्यासपीठाचं ते स्वप्न जरी असलं तरी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची खूप प्रचंड मोठी मदतीची आवश्यकता असते. कारण सिग्नल शाळेचं काम सुरू करत असताना एखादं सामाजिक काम अशा अनुषंगाने ते सुरू न करता एक हार्डकोर एज्युकेशन इन्स्टिट्यूट असली पाहिजे त्या मुलांसाठी की जी त्यांच्या पद्धतीने लवचिक असेल. म्हणजे आणि मग ती पुलाखाली का असे प्रश्न जेव्हा निर्माण होतात की पुलाखाली याच्यासाठी की ही जी मुलं पुलाखाली राहतात त्यांना जर मुख्यधारेतल्या शाळेत टाकायचं झालं तर कमीत कमी सुरुवातीला आंघोळ तर करायला लागेल. म्हणजे आंघोळ करणं पण ज्या मुलांसाठी लक्झरी आहे किंवा कोणीतरी शाळेत सोडायला जायला पाहिजे, शाळेतून परत आणायला पाहिजे, पण यांच्या पालकांसाठी तर ती मुलं दिवसाची 200-500 रुपयाची नोट आहे. त्यामुळे पालक काही त्यांना शाळेत घेऊन जाणार नाहीत. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी स्थलांतरित कुटुंबाच्या बाबतीमध्ये दिसते ती म्हणजे भाषेची अडचण. ही सगळी जी काही स्थलांतरित कुटुंब आहेत ती त्यांच्या बोलीभाषेत बोलतात. म्हणजे आता साधारण ठाण्यातल्या वेगवेगळ्या सिग्नलवरती असलेली जी सगळी मुलं आहेत
ही पारधी समूहातली आहेत आणि यांची बोलीभाषा जी पारधी आहे आणि ही पारधीच्या पलीकडे जात नाहीत ही मुलं. म्हणजे त्यांच्या 2-2 पिढ्या शहरामध्ये पुलाखाली राहिल्यानंतरही शहरातल्या लाखो लोकांबरोबर ती त्यांचा सांस्कृतिक संबंध कधीच येत नाही. त्यामुळे शहराची भाषा त्यांना कधी अवगत होत नाही आणि जर भाषाच येत नसेल तर संवाद होणार नाही. संवाद जर होणार नसेल तर शिक्षण कसं होणार. म्हणून आपल्या मुख्यधारेतल्या ज्या शाळा आहेत या शाळा या मुलांना न्याय देऊ शकणार नाहीत. मग कुठल्या प्रकारची शाळा त्यांना न्याय देऊ शकेल. एक अशी शाळा की जी त्यांच्या पद्धतीने लवचिक असेल. मग ते शाळेत जाऊ शकत नाही ना, मग शाळाच त्यांच्याजवळ आणली तर, असा विचार समर्थ भारत व्यासपीठाच्या चमूने केला आणि ठाणे महानगरपालिकेला आम्ही विनंती केली की अशा पद्धतीने 3 हातनाक्याच्या पुलाखाली आम्हाला शाळा सुरू करायला परवानगी द्या. आणि त्यावेळेसचे महापौर होते किंवा त्यावेळेसचे आयुक्त होते, यांनी आमच्या या कल्पनेला पुढाकार दिला आणि भारतातली अशा पद्धतीची एक पहिली शाळा ही 3 हातनाक्याच्या पुलाखाली सुरू झाली. सिग्नल शाळेतल्या मुलांचं शिक्षण हा फार पुढचा टप्पा होता. मला असं वाटतं की लर्निंग सुरू करण्यापूर्वी अनेक विषय डी लर्निंगचे होते. म्हणजे डी लर्निंगचे विषय जसं त्या मुलांच्या बाबतीत होते तसे त्यांच्या पालकांच्या बाबतीत देखील होते. अनेक अशा चुकीच्या गोष्टी आहेत त्या आधी आम्हाला खोडून काढणं आवश्यक होतं की मुलांनी भीक मागणं किंवा फुकटात आलेल्या वस्तू घेणं आणि त्याच्यावरती जीवन काढणं आणि कधीच मोठी स्वप्न पाहू नये अशा पाद्धतीची त्यांची मनोवृत्ती झालेली आणि सगळं काही फुकट आपल्या जागेवरती असायला पाहिजे. आणि अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये ही सगळी पालक मंडळी आहेत, व्यसनाधीनतेच्या गर्तेमध्ये आहेत, जातपंचायतीचं प्रचंड मोठं प्राबल्य या सगळ्या समूहावरती आहेत. तर ह्या सगळ्या म्हणजे भारतातल्या जितक्या म्हणून काही समस्या असतील त्या सगळ्याच्या सगळ्या समस्या 3 हातनाक्याच्या पुलाखाली या मुलांमध्ये आणि पालकांमध्ये होत्या. त्यामुळे मुलांचं शिक्षण सुरू करण्यापूर्वी या समस्यांना हात घालणं कर्मप्राप्त होतं. म्हणून मग हळूहळू त्या पालकांचं समुपदेशन करणं झालं. कारण शेवटी कुठली पण आई आपल्या मुलाला जेव्हा पोटात वाढवते तेव्हा असा विचार करत नाही की अरे बाळ तू लवकर बाहेर आहे, तुला भीक मागायची आहे. तिची त्या मुलांच्या प्रती काहीतरी स्वप्न असतील, काहीतरी आशा अपेक्षा आकांक्षा असू शकतात आणि मग त्या आकांक्षांनाच आपण इनकॅश करण्याचा प्रयत्न केला आणि त्या आईला समजून सांगितलं की ह्या मुलाला पण एक चांगलं भवितव्य असते. म्हणजे जी गाडी जाते आणि त्या गाडीच्या काचेवरती टकटक करून हात तुम्ही पसरवतात तर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं तर ही मुलं कदाचित ते गाडीवाला होऊ शकतो, तितके समर्थ संपन्न होऊ शकतात. अशा पद्धतीचा विश्वास आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू त्याच्यामध्ये यश यायला लागलं. आणि जसं आम्हाला यश आलं म्हणजे समर्थ भारत व्यासपीठाच्या सगळ्या वृंदाला किंवा इथल्या शिक्षकांना जसं यश यायला लागलं तसंच त्या मुलांचं जे शैक्षणिक यश होतं ते जास्त बोलकं होतं आणि त्या बोलक्या असलेल्या शैक्षणिक यशांवरती त्या पालकांनी विश्वास ठेवला. म्हणजे दुसऱ्या वर्षी जेव्हा 2 मुलं 10वी पास झाली आणि त्यातला एक 80% पास झाला, दुसऱ्या 75% पास झाला आणि तो नंतर पुढे इंजिनिअरिंगला गेला, इंजिनियर झाला किंवा दुसरा मुलगा पोलीस अकॅडमीच्या ट्रेनिंगला गेलं, तेव्हा त्यांना लक्षात यायला लागलं की अरे ही पण मुलं शिकू शकतात. त्यामुळे त्या मुलांचं शैक्षणिक यश हे इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरलं. त्यांच्या पालकांसाठीचं एक विश्वासार्हता वातावरण तयार झालं आणि मग हळूहळू बरेचसे टप्पे होते. मग ते पार करत आम्ही पुढे गेलो. मुळात तर सिग्नल शाळा जी सुरू झाली त्या सिग्नल शाळेच्या संकल्पनेपासून तर आजतागायत 8 वर्षापर्यंत हे सिग्नल शाळा नावाचे जे बाळ आहे ते इथल्या सिग्नल शाळेचे ज्या प्रकल्प प्रमुख आहेत आरती परब म्हणून, हे त्यांचं बाळ आहे. म्हणजे संस्था म्हणून आम्ही इथे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देऊ शकतो किंवा विद्यार्थ्यांमध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करू शकतो, परंतु रस्त्यावरच्या मुलांसाठीची एक शिक्षण पद्धती असली पाहिजे आणि ही शिक्षण पद्धती शोधणं आणि त्या मुलांमध्ये शैक्षणिक यश त्यांच्यामधून निर्माण करणं हे आरती परबचं आणि तिच्यासोबत असलेला तो जो काही शिक्षकांचा वृंद आहे यांचं यश आहे. म्हणजे अक्षरशः या सगळ्या शिक्षकांनी त्या मुलांची पारधी भाषा शिकून घेतली, पारधी भाषेचा शब्दकोश बनवला, मुलांना पारधी भाषेतून मराठीपर्यंत आणणं, मराठीतून अभ्यासक्रमापर्यंत आणणं, अभ्यासक्रमातून परीक्षा पद्धतीपर्यंत घेऊन जाणं
हा एक प्रचंड मोठा व्याप या सगळ्या शिक्षकांनी पेलला आणि म्हणूनच ही मुलं शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकले. मला असं वाटतं की केवळ फक्त परीक्षेतच ती मुलं मोठी झाली अशातला भाग नाही आहे. ह्या मुलांना सर्वांगीण दृष्टिकोनातून त्यांना वाढवण्यासाठी अनेक शैक्षणिक प्रयोग आता या आरती परब आणि त्यांच्या सगळ्या टीमने केलेले आहेत. तर हे मुख्यधारेतल्या शाळांसाठी देखील हे आदर्श आहेत. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अशी लाखो करोडो मुलं आज स्थलांतरित सिग्नलवरती व रस्त्यावरती आहेत. तर त्यांना जर समजा तो डे 1 पासून एखाद्या शाळेत आला तर कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे याचं एक मॉडेल सिग्नल शाळेच्या शिक्षकांनी आता उभं केलेलं आहे. आणि हे फक्त 50-52 मुलांसाठीची ही आता शाळा राहिलेली नाही आहे, ही करोडो मुलांसाठी शिक्षणाचा एक दीपस्तंभ बनलेली आहे. मुलांच्या सगळ्या आया आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही दरवर्षी सिग्नल शाळेमध्ये मातृपूजन ठेवतो. म्हणजे दिवाळीमध्ये जसं सरस्वती पूजन असतं तसं सिग्नल शाळेमध्ये मातृपूजन असतं. आणि पहिल्याच वर्षी आम्ही ते मातृपूजन ठेवलं. म्हणजे मुलांनी यायचं, आपला आईचा पाय धुवायचा, ती एक स्वच्छ फडक्याने रुमालाने तो पाय साफ करायचा, तिला नमस्कार करायचा आणि आम्हीच दिलेली एक साडी तिला भेट द्यायची. तर म्हणजे सिग्नल शाळेच्या पहिल्या वर्षी जेव्हा मातृपूजन झालं तेव्हा असलेल्या 18च्या 18 आया ढसाढसा रडायला लागल्या की त्या म्हणाल्या की आयुष्यात पहिल्यांदा आमच्या मुलांनी आमच्या पायाला स्पर्श केला, की काहीतरी बदल होतोय. हा मुलगा जेवायच्या अगोदर हात धुतोय, मला काय नमस्कार करतोय, श्लोक म्हणतोय, एक जीवनामध्ये स्थिरता आणि एक शिस्तबद्धता त्याच्यामध्ये आलेली आहे. तर ह्या एका प्रसंगाने त्या सगळ्याच्या सगळ्या ज्या आया आहेत, ज्या कालपर्यंत त्या मुलांना भीक मागायला पाठवत होत्या, त्या मुलांनी हात पुढे करायच्याऐवजी त्या हातांमध्ये त्याच आयांनी पाटी दिली आणि ती पाटी घेतल्यानंतर मग पुढे जे घडलं तो एक अतिशय उज्ज्वल असा इतिहास आहे. सिग्नल शाळेचं जे यश आहे ना, हे सामूहिक यश आहे. म्हणजे समर्थ भारत व्यासपीठाचे सगळेच प्रकल्प हे लोकसहभागातूनच चालतात. आणि सिग्नल शाळेच्या बाबतीत तर एक प्रचंड ती लोकचळवळ झाली आणि त्यांचा सहभाग. म्हणजे ठाण्यातले जेवढे म्हणून असतील, म्हणजे माझा मित्र आहे विजू माने, म्हणजे विजू माने आणि ती सगळी जी टीम आहे, म्हणजे अभिजित पानसे असतील, विजू माने असतील, कुशल बद्रिके असतील किंवा तुमचे रवी दादा असतील, शाबी सबनीस असतील, ही सगळी जी काही रंगमंचा आणि नाट्यसृष्टीशी जी निगडीत असलेली जी सगळी मंडळी आहेत, यांच्यासाठी सिग्नल शाळा म्हणजे त्यांचा कुटुंबाचा भाग होता. म्हणजे विजूदादा तर रात्री 2 वाजता पण एखादी अडचण जर समजा त्यांना सांगितली की तो क्षणाचाही विलंब न लावता तो त्याच्यासाठी काम करत असतो. आमचा एक विद्यार्थी होता जो त्याच्या शाळा त्या दिवशी रविवार होता आणि शाळा बंद होती आणि मुलगा तिकडे कुठेतरी खेळत असताना पलीकडे त्याच्या पायावरून गाडी चालून गेली. पण अभिजित पानसेंनी तर क्षणाचाही विलंब लावता ठाण्यातल्या सर्वोत्कृष्ट हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं आणि 25 जानेवारी रोजी घडलेली घटना आहे, त्याच्या पायावरून गाडी चालून गेली. तर त्याला आम्ही 26 जानेवारीचा तो कार्यक्रमाला नव्हता, त्याच्यावरती उत्तमात उत्तम अशा पद्धतीची आम्ही शस्त्रक्रिया केली आणि 15 ऑगस्टचं ध्वजवंदन आहे ते त्याच्या पायावरती उभं करून दिलं. आणि बाकी तर मग अनेक शिक्षक, व्हॉलेंटरी येणारे शिक्षक आहेत, यांनी मदत केली आहे. किंवा समर्थ भारत व्यासपीठाचं संचालक मंडळ जे आहे, अजय जोशी असतील, उल्हास कार्लेंसारखी लोकं आहेत, किंवा आमचे संस्थापक मुकुंदराव गोरेंसारखं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. तर ही सगळी मंडळी ह्या सगळ्या शाळेच्या मागे खंबीरपणे उभं राहिल्या म्हणून आजचं हे यश पाहायला मिळते. सिग्नल शाळेचा प्रत्येक दिवस हा आठवणी, किस्से आणि धक्क्यांनी भरलेला आहे. म्हणजे मला आठवतं की जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा सगळी मुलं मला सेठ बोलायचे, सेठने ये दिया, सेठने वो दिया, आणि आता ते सर म्हणत आहेत. सिग्नल शाळेचा हा सगळा प्रवास जो आहे तो सेठपासून सरपर्यंतचा प्रवास आहे आणि एक प्रचंड मोठं सांस्कृतिक स्थित्यंतर आहे त्या सगळ्या मुलांच्या बाबतीत आहे. आणि आता असं वाटतंय की या सगळ्याचा कामाचा रिप्लिका झाला पाहिजे. म्हणजे एक ठाण्यात एक 3 हातनाक्यात शाळा उभी राहिली आणि 50-52 मुलांना शिकवलं तर फार मोठं काही काम केलं नाही आहे. याच्या पलीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 11 लाख मुलं रस्त्यावरती आहेत
आणि हा भारतभरातला जो आकडा आहे तो 10 करोड मुलांचा आहे. तर हे जे मॉडेल आहे हा आता देशभरामध्ये रिप्लिका व्हायला पाहिजे. आत्ता अहमदाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनने सिग्नल शाळेचं मॉडेल घेऊन अहमदाबादमध्ये 10 सिग्नल शाळा सुरू केलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सिग्नल शाळेला मॉडेल स्कूल म्हणून डिक्लेअर करावं असं त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अगदी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर केलं आहे. मला असं वाटतं आता महाराष्ट्र सरकारने जर हे पुढाकार घेतला तर महाराष्ट्रातच उभा राहिलेला हा प्रयोग हा अख्ख्या देशाला दिशा देऊ शकतो. समर्थ भारत व्यासपीठाचं सिग्नल शाळेच्या बाबतीतलं एक अतिशय स्पष्ट असं ध्येय आहे की लवकरात लवकर ही सिग्नल शाळा बंद करायची आहे आणि ही शाळा जी आहे या शाळेतली मुलं मुख्यधारेतल्या शाळांमध्ये गेली पाहिजे. आता आमची 2 मुलं सरस्वती शाळेमध्ये शिकत आहेत तर तिथे गेली आहेत. आता 2 मुलांना इस्रो व्हिजिटसाठी सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र स्तरावरच्या ज्या विज्ञान संमेलनामध्ये महाराष्ट्रातून 7वे आले आणि ही मुलं इस्रोला जात आहेत. 2 मुलं आता स्केटिंगमध्ये डिस्ट्रिक्ट लेवलवरती गोल्ड मेडलिस्ट झाले आहेत. 7 मुलं 10वी पास झाली आहेत. त्यातले 3 जण इंजिनियर झालेले आहेत. एक आता पोलीस अकॅडमीत आहे. तर हेच स्वप्न आहे, हेच आकांक्षा आहे की ही मुलं लवकरात लवकर मुख्यधारेत गेली पाहिजे आणि ही शाळा बंद झाली पाहिजे. हे एक उद्दिष्ट आहे. आणि दुसरं सिग्नल शाळेचं जे मॉडेल आहे हे आता राज्य शासनाने पॉलिसी म्हणून लवकरात लवकर त्यांनी निवडावं. अमरमहलचा ब्रिज आहे, बांद्र्याचा ब्रिज आहे, दादर मार्केट आहे, कोपरखैरण्यांसारख्या ठिकाणी आहेत. आत्ताच्या तिथे अशी परिस्थिती की प्रत्येक पुलाखाली 100-125 मुलं आहेत आणि ही महाराष्ट्रातलीच मुलं आहेत, पारधी आणि अशा पद्धतीची मुलं आहेत. आणि या स्थलांतरित लोकांचं ते मतदार नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. ते शेवटी या देशातले नागरिक आहेत. आणखीन 20, 25, 50 वर्षानंतर ते तुम्हाला प्रश्न विचारतील की या देशाने मला काय दिलं, तर ते सांगण्यासारखं तुमच्याकडे असणार आहे का? कारण त्यामुळे मला असं वाटतं की समर्थ भारत व्यासपीठाचं आगामी उद्दिष्ट आहे की या गंभीर समस्येकडे शासनाचं लक्ष वेधावं आणि हे जे मॉडेल आहे हे लवकरात लवकर शासनाच्या धोरणात्मक पद्धतीने ते आणावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.